प्रेक्षको नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र काढताना जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर तिच्या आईची कंपनी आहे. त्यामुळे ही कंपनी जप्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्योतिबा नगर तळवडे येथे असलेली थर्मो व्हेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड नामक या कंपनीने पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2,77,000 इतका कर मागील 2 वर्षांपासून बुडवलाय. तसेच ही कंपनी खेडकर कुटुंबियांनी रेड झोनमध्ये उभारली असल्याने खेडकर कुटुंबियांची ही कंपनी देखील अनधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. पुणे महापालिकेकडील सेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 18 जुलैला पुणे मनपा मुख्य इमारतीसमोर उभे आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या मूळ सेवा ज्येष्ठात यादीमध्ये व आस्थापनेवर ग्रामपंचायतच्या 34 वरिष्ठ लिपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्यांची कोणतीही अर्हता तपासली गेलेली नाही. विभागीय परीक्षा पास नाहीत. त्यांचा लिपिक या पदावर 3 वर्ष काम केल्याचा अनुभव नाही, तरीही मनपा वरिष्ठ लिपिक पदी नियुक्ती दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मूळ सेवकांमध्ये तीव्र असंतोष असून प्राधान्याने मूळ सेवकांना प्रथम पदोन्नती देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. एका व्यक्तीवर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून करणाऱ्या 2 सख्या भावांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 4च्या पथकाने 18 जुलैला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना तळेगाव, दाभाडे आणि आळंदी परिसरातून अटक करण्यात आली, तर त्यांच्या इतर साथीदारांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी गणेश ढमाले, ओंकार ढमाले अशी आरोपींची नावे असून खुनाच्या गुन्ह्यात आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. 2 मद्यपींनी PMPL बस थांबून चालकाला दमदाटी करून चालत्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बस वेडीवाकडी चालवली. त्यामुळे बसची वाहनांना आणि नागरिकांना धडक बसली. या प्रकारामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीवाचा थर कापू लागला. ही घटना 17 जुलैला दुपारी 1:30च्या सुमारास भोसरी येथे घडली असून याबाबत सचिन पारधे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून 2 आरोपींविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे भर दिवसा गोळीबार केल्याची घटना एसटी स्टँड समोर 18 जुलैला दुपारच्या सुमारास घडली. 3 हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक गंभीर जखमी झाला आहे. गजबजलेल्या एसटी बस स्थानका परिसरात गोळीबार झाल्याने खळबळ उडाली होती. ही घटना समजताच सासवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धाव घेतल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचं काम सुरू केलंय. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मोक्का गुन्ह्यात 6 महिन्यांपासून फरार असणाऱ्या गुंडास गुन्हे शाखा युनिट 6 कडून 18 जुलैला अटक करण्यात आलेली आहे. ऋषिकेश खोड असं आरोपीचं नाव असून सासवड रोड येथे सोनाई हॉटेल समोर असल्याची माहिती मिळाली होती. आरोपी पळून जात असताना पाठलाग करून सापळा रचून युनिट 7च्या पथकाने आरोपी सासवड येथून ताब्यात घेतलाय. काही दिवसांपूर्वी शिरूर न्यायालयाच्या आवारात एक माजी उपसरपंचाने दारू पिऊन धिंगाणा घालून शिवीगाळ करण्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा न्यायालयासमोर मित्र-मैत्रिणीमध्ये हाणामारी झाल्याची घटना 18 जुलैला घडल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता न्यायालयाचा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याचं दिसून आलंय. सध्या सोशल मीडियावर रील्स बनवून प्रसिद्ध होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमध्ये हवेत पिस्तूल उंचावून रील्स बनवणाऱ्या तरुणाला रील करण्याचा प्रताप चांगलाच भोवला आहे. या प्रकरणी कुणाल साठे याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे, तर एक अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले. तसेच यश कांबळे, सुशील बारक्या आणि रोहित मिश्रा याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या समन्वयातून शहरातील प्रमुख 32 रस्त्यांवरील चौकांमध्ये वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी अभिनव योजना राबवण्यात येणार आहे. तसेच Google सोबत करार करून वाहतुकीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि महापालिकेचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी गुरुवारी 18 जुलैला पत्रकार परिषदेत दिली आहे. पुणे-बेंगलोर हायवेवर आज 19 जुलैला रात्रीच्या वेळेस 2 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकने जांभूळवाडी बोगद्याच्या अलीकडे गाडीत असलेल्या स्टीलला घर्षण झाल्याने पेट घेतला. या घटनेत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग विझवली आहे. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.